वरून बघितल्यावर ग्रेट वॉल ऑफ चायना सारखा दिसणारा हा किल्ला अंकाई आणि टंकाई. चला मग माहिती घेऊया. हा इथून गाडी बिडी बघा माग. ठीक आहे, हा रोड आहे. सावकाश करा. येवल्यामधून तुम्हाला फक्त 20 मिनिटं लागतात अंकाई किल्ल्याकडे जाण्यासाठी. हळू द्या का. काय जवळ राहील तो काही करत. निसर्गरम्य नाशिक परिसरात ट्रेकिंगसाठी अनेक किल्ले उपलब्ध आहेत. पूर्वेला चांदवडचा तटावर सातमाळा रांगेची सीमारेषा संपल्यानंतर पुढे अजिंठा रांगेची आडवाट सुरू होते, ती अंकाई टंकाई या 2 किल्ल्यापासून. या किल्ल्याची सफर करायला हवी प्रत्येकाने. अंकाई टंकाईकडे जाण्यासाठी नाशिककडून 3 सोपे पर्याय आहेत. 2 थेट गाडीमार्गे आहेत, त्यापैकी एक नाशिक चांदवड मनमाड तर दुसरा नाशिक औरंगाबाद रोडने विंचूर मार्गाने मनमाड, तिसरा नाशिककडून रेल्वे मार्गाने मनमाडपर्यंत. मनमाडपासून जवळपास तुम्हाला फक्त 15 मिनिटं लागतं या ठिकाणी यायला. अंकाई किल्ला सुमारे 1000 वर्षापूर्वी बांधल्या गेल्याचे बोलले जाते. देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला बांधला होता. शहाजहानचा सेनापती खान यांच्या नेतृत्वाखाली मुघलांनी 1635 मध्ये किल्ला सेनापती लाच देऊन हा किल्ला ताब्यात घेतला होता. 1665 मध्ये सुरत औरंगाबाद शहरातील प्रवासाचा टप्पा म्हणून हा किल्ल्याचा उल्लेख केला जातो. पायथ्याशी जैन लेणी आहेत. खालच्या भागात 2 गुहा आहेत, त्यात एकही मूर्ती नाही. वसस्तरावर 5 लेणी आहेत, ज्यात महावीर मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. तोडफोड टाळण्यासाठी ही लेणी रात्रीच्या वेळी बंद केली जाते. मुख्यतः गुहेत यश, इंद्राणी, कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे. सुट्टीच्या दिवसात मुबलक प्रमाणात पर्यटन इथं येत असतात. अंकाई किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशात गरम हवामान असल्यामुळे उन्हाळ्याच्या मोसमात हे कमी पसंतीचे ठिकाण आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत किल्ल्याचे भेट देण्याचे सगळ्यात उत्तम काळ आहे. या कालावधीत हवामान थंड आणि आल्हाददायक असते, ज्यामुळे तुम्हाला किल्ल्याचे आजूबाजूचे सौंदर्य नीट पाहता येते. खालून ट्रॅकिंग करत 25 मिनिटात आपण पोहोचतो हिंदीतल्या पहिल्या बुलंद अशा प्रवेशद्वारापर्यंत. आज अजून 4 ते 5 भरभक्कम दरवाजाची मालिकाचा वेढा टाकते, पण काही दरवाजांचे वर्जन मात्र मन विश्वास करते. सर्व निहाळत आपण या 2 किल्ल्यापर्यंत हिंदीत येतो. पश्चिम तटावर तटबंदी आणि पल्लीकडे जाण्यासाठी चोर दरवाजाही आहे. हिंदीतून या 2 किल्ल्याकडे जाणारे मार्ग आहे, उजवीकडच्या टंकाईकडे तर डावीकडच्या अंकाईकडे. उंचावर गेल्यानंतर मनाला भिन्न शांत वातावरण तुम्हाला बघायला येतं. तुम्ही थोडं अंतरावर गेल्यानंतर अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे. आम्ही दर्शन घेतले, माहिती जाणून घेतली, आम्ही निघतो पुढचं वाटचाल. सुरेख असं वातावरण. हा माझा मित्र चेतन. चेतनला खूप छान त्याची आवड. बरेच दिवसानंतर तो मला जवळ आला. ॲक्च्युली तो म्हणत नव्हता ओके चल जाऊ, अरे शाहरुख खान स्टाईल. तर शेजारी तुम्हाला दिसतं हे तलाव. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन ठिकाणी. तुम्हाला माहीत असलेल्या किल्ल्यांचे नाव शेअर करा, मी प्रयत्न करेन तिथं जायचं. चला मग भेटू पुन्हा.